ब्लॉगिंग बद्दल जे शिकेन मी हळूहळू शिकेन. या वन मोर व्ह्यू. ऑसम बाईक आहे यार. तुम्ही ऑफ रोडिंग करा, तुम्ही कुठेही चालवा, हायवेवर चालवा, इझी 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 इझी. नमस्कार मंडळी, मी अथर्व आदाटे तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन मोटो ब्लॉगिंग चॅनलवर, ज्याचं नाव आहे दी घाटी रायडर. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि माझ्या चॅनलचा पहिला ब्लॉग आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण मोटो ब्लॉगिंग असणार, दुसरं काहीच नसणार आहे. आता वाजले असतील सकाळचे 6:30 आणि आज संडे राईडचा प्लॅन आहे. कुठे तर जाऊन ब्रेकफास्ट राईड करायचं, तर असं काही तर प्लॅन आहे. गाडी आपण रेडी केली आहे, जाता आता फ्यूल अप करून आपण चालू करूया आपली राईड. आपण आता हेल्मेटवर भेटूया. हेल्मेटवर व्ह्यू बघू कसा आहे. मग तुम्हाला दाखवतो माझी गाडी कोणती असणार आहे, पूर्ण जर्नी माझी मोटो ब्लॉगिंगमध्ये कुठली गाडी मी यूज करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. तर ही आहे आपली SD रोडस्टर. आजपर्यंत मी सगळे राईड ह्यावरच केले आहेत, पुढेही आपण सगळे राईड ह्यावरच प्लॅन करायचे आहेत. तसं आपल्याला अजून एक गाडी आहे एरोक्स 155, जी प्रॉपर रायडिंग स्कूटी आहे. त्यावरही खूप सारे राईड मी प्लॅन केले आहेत. एक ब्लॉगमध्ये ही गाडी यूज करू, एका ब्लॉगमध्ये ती गाडी यूज करू. आणि ही आहे 334cc लिक्विड कूलिंग इंजन. ऑसम गाडी आहे लॉंग टूरसाठी. तसं हे MH10 आहे, माझ्या गावचं पासिंग आहे, जसं मी सांगलीत आहे. मी पुढे बाकी सगळी माहिती देत जाईन. सध्या आपण आता हेल्मेटवर भेटू, मोटो ब्लॉगिंग आपला चालू करू. सध्या मी इथं फुल भरतो, पण आता गरज तर नाही सध्या फुलची. बघू पुढे भरूया. तर ह्या राईड मध्ये असं जास्त काही नाही आहे स्पेशल, बट भरपूर असे खूप राईड येतील पुढे. तुम्हाला खूप काही बघायला भेटेल त्यामध्ये. आता सध्यानुसार संडे आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मी एक ब्रेकफास्ट राईड करतोय, दॅट्स इट. तर एक खरं तर गोष्ट सांगितली गेली तर मला प्रॉपर इन्स्पिरेशन जे मोटो ब्लॉगिंगसाठी आहे ते माझ्या आत्याकडून भेटलेलं आहे. तर तिची जर मी तुम्हाला स्टोरी सांगितली, अरे भाऊ चल ना पटकन, तर तिची मी स्टोरी सांगितली तुम्हाला, तर तिचा मुलगा आणि मी सेम एजचे आहोत. म्हणजे ती ऑलमोस्ट माझ्या मम्मीच्या एजची आहे. आणि भाई तिनं ऍक्टिव्हावर लडाख केलंय. कॅन यू इमॅजिन? म्हणजे ती स्वतःचा बिझनेसही सांभाळते प्लस ऍक्टिव्हावर लडाख केलं तिनं. भाई सॅल्यूट आहे म्हणजे त्याला. त्या विचारानंच की मीही काहीतरी करू शकतो. म्हणजे मी रायडिंग तर तशी करतच होतो ऑलरेडी, पण मोटो ब्लॉगिंग आणि एक प्रॉपर मोठी राईड तर मला माझ्या आत्याने इन्स्पायर केलंय. अजून भरपूर असे ब्लॉगर्स आहेत, पण स्पेशली आपला स्टोरी ऑन व्हील्स परेश दादा, त्यांनीही खूप इन्स्पायर केलंय मोटो ब्लॉगिंग करायला मला. असेच खूपसे लोक आहेत, पण आपल्याला करायचं आहे काय तर. आता वाजलेत 7, घर सोडलो तर 6:30 वाजता. काही खूप कठीण आहे मोटो ब्लॉगिंग पण, कारण मी माझा जॉब सांभाळत मोटो ब्लॉगिंग करतो. म्हणजे मोटो ब्लॉगिंग करायला चालू केलं आहे मी. जसं माझे वीक ऑफ असतील, जे काही असेल त्या दिवशी, या लिव्ह असतील, जेव्हा मी कधीही मी प्लॅन करेन तर मोटो ब्लॉगिंग तेव्हाच करेन मी. तुम्हाला विचार पडला असेल की मी असं काय नाव ठेवलं द घाटी रायडर. त्यासाठी ना तुम्ही एक ऑडिओ ऐका. नेक्स्ट ऑडिओ असेल एक 15 सेकंडाची, ती नीट ऐका. त्याने तुम्हाला कळेल की मी हा नाव का चॉईस केलंय. घाटी म्हणजे घाटावर राहणारे. घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी. तर तुम्हाला कळलंच असेल आता मी हा नाव का चॉईस केले. प्लस मी बिलॉंग करतो सांगली, म्हणजे प्रॉपर घाटा साईडचे लोक आहोत आम्ही. मग मला वाटलं की का नाही की द घाटी रायडर ठेवूया. तर रायडिंगचं सगळं असणार आहे म्हणून द रायडर. आणि घाटी भाऊ मी आहे रे घाटी. मी सांगली आहे, सांगलीचा आहे, कोल्हापूरचा आहे, मी घाटी आहे. आपण आहोत तर बोलायला काय लाज नाही वाटणार, म्हणून मी हा नाव चॉईस केले. चला मग आता राईड कंटिन्यू करूया. खूप साऱ्या गोष्टी बघेन मी, माझ्या डोळ्यातून तुम्हाला दाखवेन. संगती एक्सप्लोर करूया, खूप काही गोष्टी कॅप्चर करूया. एडिटिंग सध्या मी एवढा पण एक्सपर्ट नाही आहे एडिटिंग मध्ये,
बट करेन, मी ट्राय करेन, एडिटिंग करेन. एडिटिंगसाठी मी माझा टॅब आहे, त्यामध्ये मी करत असतो एडिटिंग प्रॉपर. आज भेटतील भरपूर रायडर, होप सो. भाई तुम्हाला एक सजेशन देतो, कधीही लाल परीच्या मागे लागू नका, खूप रिस्की आहे. भाई याला सकाळचे फोग लॅम्प कशाला पाहिजे काय माहिती. तर आता मी विचार करत होतो काल रात्रीपासून कुठल्या रस्त्याने प्लॅन करायचं. म्हणजे खोपोलीला जायचं आहे, पण कर्जत वरून खोपोलीला जायला 2 रस्ते आहेत. एक तर आपला हा जो लेफ्टला इथून जातो तो एक रस्ता, जो राईटनी जातो तो जरासा लॉंग रूट आहे. पण मी विचार केलं की ह्याच रस्त्याने जाऊया, कारण खूप काही व्ह्यू कॅप्चर करायला भेटेल इथे. आपण खूप एक्सप्लोअर करू शकू या रस्त्यावर. नवीनच रस्ता खोललाय हा, तर मध्ये मध्ये जरासं चेक करायला लागतं कॅमेरा प्रॉपर चालू आहे का नाही. खरंच थंडी आहे खूप. जेव्हाही कधी तुम्ही याल खोपोलीवरून कर्जत या कल्याण प्लॅन करत आहात, तर ह्या रूटने करा. रस्ता चांगला आहे, बट या रस्त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की भाई हा रस्ता सुटत नाही लवकर. किती जरी तुम्हाला असं वाटलं नाही की हा संपला रस्ता, किती डेलीचे असाल तुम्ही या रस्त्यावर, बिलकुल हा रस्ता सुटत नाही. प्रॉपर सनराईज होत आहे तो तिथून. हेच तर व्ह्यू हवा असतं भाऊ, एका साईडला डोंगर, सनराईज. बस भाई, पूर्ण हफ्त्याची जी मेहनत आपण केलेली असते ऑफिसमध्ये, जो त्रास आणि जे पेन्स आपल्याला असतात ते असेच पळून जातात एका राईड मध्ये. सकाळचा रस्ता काय व्ह्यू आहे. डॉगेश गुड मॉर्निंग. तर मी तसं नॉर्मली गाडी कधी पळवत नाही, मला आवडतही नाही पळवायला. कारण गाडी पळवायला काय भेटणार नाही. भेटलं तर लकीली ऍक्सिडेंट भेटेल, अजून काही नाही भेटणार. पण आपल्याला तो नको आहे. आपण आपली गाडी आहे क्रुझिंग करायची, आपण क्रुझिंग करू नॉर्मल स्पीडवर. सूर्यदेवचं मस्त आगमन होत आहे, त्याला गुड मॉर्निंग बोलू आपण. तर हा जो रूट आहे कर्जत पळसधरी आणि मग तुम्ही खोपोली हायवेला लागणार. तर हा रूट थोडासा मध्ये पॅच खराब आहे, बट चांगला आहे हा रस्ता. लिटरली म्हणजे तुम्ही जर बघितला की खूप दिवसांपूर्वी हा रस्ता नव्हता, तर लोक खूप लॉंग रूटनी यायचे खोपोली, या फिर त्यांना लोणावळा पुणे करायचं असेल तर खूप लॉंग रूटनी यायचे. पण तो हायवे ही खूप चांगला आहे. बघा मी आता खूप नवीन आहे यामध्ये, तर जरासं माझी बोलताना एक शब्द इकडे तिकडे वगैरे होतील, तर प्लीज मला समजून घ्या. जसं मी गो थ्रू याशी प्रॉपर रायडिंग करेन, जरा एक्सपिरियन्स मला थोडा भेटेल, तर एक्सपर्टाइज होऊन जाईल मी यामध्ये. हा 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 हा, काय व्ह्यू आहे यार. सध्या ही जागा एवढी डेव्हलप नाहीये, बट होईल आहिस्ता आहिस्ता डेव्हलप. बघा, ज्यांनाही विचार तुम्ही कधी करत असाल मोटो ब्लॉगिंग करायचं आहे या नॉर्मली ब्लॉगिंग करायचं आहे, तर बिंदास करा. कारण आपल्याच कष्टाचं फळ आपल्याला भेटणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी 3 लाईन ऐकवतो. कष्ट करायला घाबरू नकोस भावा, कष्ट करायला घाबरू नकोस भावा. जग आपल्याला आपल्यावर हसायला येतं, आपल्याला जपायला नाही. तर कसं आहे, आपण कष्ट करायचं, आपल्यासाठी करायचं, आपल्या फॅमिलीसाठी करायचं, आणि त्याचे फळ आपणच घ्यायचं, लोकांचा विचार नाही करायचा. बघा पुढे एक रायडर चालू आहे, तोही आय थिंक सो तोही लोणावळ्याला जात असेल. बाई आईच्या गावात रस्ता लय बेकार. तर दादाची हिमालयन, हा नवीन हिमालयन आहे, सो तोही एन्जॉय करत आहे राईडला. आपणही करू. तो MH5 आहे, आय थिंक सो. तो चाललाय कुठे आय डोंट नो. हा, आय थिंक सो लोणावळ्याला चालला असेल. खूप चांगली गाडी आहे यार ही. घेऊ नेक्स्ट इयर, प्लॅन चालू आहे काय, तर घेऊ मग आपण काय तर. दादाला एक थम्सअप घेऊ, गाडी मस्त वाटते. यार मी माझा ग्लाउज विसरलो, थंडीने हालत खराब झाली आहे.
चला तुम्हाला थोड्या वेळानंतर पुढे भेटतो. सध्या राईड कंटिन्यू करूया. तर आपण आता पळसधरी जवळ भेटतो. भाई व्ह्यू बघा, असं वाटतं त्या तलावावर पूर्ण असं ढग उतरलेत. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ. तर हे जे आहे स्वामी समर्थांचं खूप प्रसिद्ध मठ आहे पळसधरीमध्ये. लोकांना माहीतच असेल, भरपूर लोकांना. ज्यांना माहित नाही त्यांनी या. खूप पीस आहे त्या जागेमध्ये, तुम्हाला खूप शांती भेटेल. तळघर आहे, तिथे जाऊन तुम्ही जप करू शकता. खूप चांगलं मठ आहे, नक्कीच भेट द्या तिथे, स्वामींचे आशीर्वाद घ्या. चला आपण आपली राईड पुढे कंटिन्यू करू. हा, आणि तुम्हाला ज्या मी माझ्या आत्याबद्दल सांगितलं होतं, ती अशी आपण कधी तर भेटूच. तुम्हाला ती पुण्याला असते आणि असंच एक रॅन्डम दिवशी जाऊ, ती अशी भेटू, ती अशी बोलू, तिचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेन काय आहे. ती अजूनही, तिला ऑलमोस्ट मे बी राईड करून झाले सिर्फ वर्ष दीड वर्ष, बट ती अजूनही तिचे एक्सपिरियन्स एवढे प्रॉपरली सांगते सगळ्यांना की असं वाटतं ती अरे कालच करून आली आहे. मी पण एवढे विचार मी लगेचही नाही करू शकत लडाख राईड करायला. हा, पण नेक्स्ट इयर मी एक प्रॉपर लॉंग राईड म्हणजे प्लॅन केली आहे. असेल ती ऑलमोस्ट 3,500 किलोमीटरची. तर प्रॉपर असेल 15-20 दिवसाची राईड. तर मी असं नाही की 3,000-3,500 आहे तर 15-20 दिवस का, पण मला प्रॉपर एक्सप्लोर करत 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 जायचंय. तर त्या हिशोबाने टाइम लागेल. आपल्याला घाई नाही आहे, आपण बस अॅन्युअल लीव्ह टाकायची, बिंदास फिरायचं. तर तेही आपण आपलं मोटर ब्लॉगिंग वर तुम्हाला दाखवूच. दादा काय घेऊन जात आहे? ही जी गाडी आपली बॅकफायर करते जेव्हा आपण थ्रॉटल सोडतो, आणि जी बॅकफायर करते, हा 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 हा. एक सजेशन देतो तुम्हाला, ब्लाइंड टर्न जिथं असतो तिथं बिलकुल ही ओव्हरटेक करू नका. नॉर्मली जे न्यू कमर्स असतात ते तिथंच ओव्हरटेक करून तिथंच चुकतात. म्हणजे आपल्याला माहित आहे की गाडी पुढून येते कशी आहे, आणि आपण त्याच जागी टर्न घेतलो तर भाई नेव्हर नोस काय होऊ शकतं. बट बी केअरफुल, राईड सेफ. आपली रायडर्स कम्युनिटी भरपूर मोठी आहे, ती वाढतीच गेली पाहिजे, कमी नको व्हायला. थंडी वाढत आहे. तर आपण जसं मी तुम्हाला बोललो, ब्रेकफास्ट राईड असेल तर आपण नॉर्मली थोडे रायडर्सला भेटू, त्यांचे बाईक्स कॅप्चर करू आपल्या कॅमेरामध्ये, मग थोड्या वेळ थांबू, व्ह्यू एन्जॉय करू, पुढे जाऊन ब्रेकफास्ट करू. आणि आपण अजून एक आपल्या मैत्रिणीला भेटायला जात आहोत लोणावळ्यामध्ये. म्हणजे खूप दिवसानंतर नाही, बट असं जातो जेव्हा मी कधी लोणावळ्यात तर तिला भेटतो. तर तिला पिक करू, तिच्याबरोबर तिलाही ब्रेकफास्टला घेऊन जाऊ, तिच्याशी बोलू, तिला इंट्रोड्यूस करून देतो तुमच्याशी. बघू आता पुढे कसं काय असेल. हे बघा, आपले सूर्यदेव आलेले आहेत, आपल्या बरोबरच असतील. दादा मागे बसा. सिरियसली यार, मी ग्लोव्स विसरून खूप मोठी चूक केली आहे. हालत खराब झाली माझी आता गाडी चालवून. चला तर आपण लागलो आहोत आपल्या हायवेवर. ऑलमोस्ट खोपोली जवळच आलो आहोत आपण. खूप रायडर दिसले मागे, जे ब्रेक घेत जातात, जे मुंबईवरून येतात, लांबून येतात, ते ब्रेक घेत जातात, थोडं एक्स्ट्रेस मध्ये नाही जात. आपण काय बाबा, आपण खालून वर चाललो नसतो, कर्जतवरून लोणावळा. अजूनही खूप सारे रायडर्स भेटतील भाई. तो जो लोणावळ्याचा स्पॉट आहे तो फुल जाम असतो यार. फक्त संडेला सगळे रायडर, सॅटरडेला थोडे कमी असतात, संडेला भाई फुल एकदम. ठीक आहे बाबा, आता तुम्ही लोक प्रोफेशनल आहात, तुम्ही गोप्रो यूज करून करताय, मी मोबाईल वर करतोय, आयफोन वर करत आहे. घेऊ गोप्रो, पुढच्या वर्षी प्लॅन आहे पक्काच गोप्रो वर करेन. थोडं मला असं गो थ्रू दे, प्रॉपर एडिटिंग कशी असते, प्रॉपर रायडिंग मध्ये कसं काही कॅप्चर करायचंय. एकदा गो थ्रू झालो की आपण गोप्रो वर जाऊ. वा, आली बघा. चला आता
हेच बघायला भेटणार आहे आपल्याला आज. भरपूर असतील. आय थिंक सो ती S1000 होती. बघू, खूप काही अजून कॅप्चर करायचं आपल्याला. लोणावळ्याच्या पहिलाच आपण पेट्रोल भरून घेऊया की पुढे जाऊन परत प्रॉब्लेम नको कुठे. या या रे या, तुम्हालाच बघायला आलो मी आज. कावासाकी. मी अजून कोणत्याही अशा रायडिंग ग्रुपमध्ये जॉईन नाही झालोय, पण ठीक आहे, हो आपण. पण जसे कॉन्टॅक्ट वाढतील, कॉन्टॅक्ट आहेत, पण त्यांचं कसं आहे, ते जातात कधी राईडला. मी नाही ऑफिसमध्ये करू शकत. आणि माझी जी इंडस्ट्री आहे, मी ज्या लाईनमध्ये काम करतो त्यात मी नाही सारख्या सुट्टी घेऊ शकत. माझंही एक आहे रोल चांगलाच, लकीली. चला इथं पेट्रोल भरूया आपण आणि मग तुम्हाला भेटूया. हा, इकडे पण दुगाटी थांबलेली आहे. चला, पेट्रोल भरून झालेलं आहे, निघूया आता. ऑलमोस्ट झाली, टाकी फुलच होती ऑलरेडी. चला, तिथं आता थोडी सिटी आली आहे तर थोडस थंडी कमी, एकदम लाईटली थंडी कमी वाटत आहे. भाई पेट्रोल भरूपर्यंत एवढे सुपर बाईक गेले ना इथून. भेटतील. आला, अजून एक आला. शूज भारी आहे ना पाहिजे. बाईनी जॅकेट शूज मॅचिंग घेतलेत. अजून एक. काय फाटलेलं सायलेन्सर लावलाय रे तू. कानाचे पडदे फाटले. भेटतील असेच भरपूर भेटतील पुढे. आपल्याला जायचंय तिथे वरती एकदम टॉपला. तुम्हाला दिसत असेल का नाही माहित नाही, पण तिथे जायचंय आपल्याला आता. ब्रेकफास्ट राईड म्हणून तर मी आलोय बाहेर. जाम भूक लागली. चला लवकर लवकर पोहोचूया स्पॉटवर. थोडस थांबूया, थोडं व्ह्यू एन्जॉय करूया. एवढे चांगले चांगले सुंदरी भेटणार आहेत वरती. त्या सुंदरींना बघूया, म्हणजे बाईक्स ना बघूया, आणि मग आपल्या ब्रेकफास्टला जाऊया. अरे रे 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 रे. हा, लवकरच इंजिन काम निघणार आहे बाबा तुझं. चला, घाट चालू होईल इथूनच. बाप्पा मोर्या. मी लास्ट वीक मध्येच आय थिंक सो संडेलाच लोणावळ्याला आलो होतो. म्हणजे एक 2 दिवसाचं स्टेकेशन होतं, त्यासाठी मी आलो होतो. आणि नेक्स्ट डेला मी निघून गेलो परत. त्या टायमाला क्लायमेट चांगला होता, तेव्हाही खूप सारे रायडर्स भेटले मला. बाई लोणावळ्यामध्ये जी मजा येते ना बाईक चालवायला, हा 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 हा, प्रॉपर मजा येते. जाम भारी वाटतं. पण हा, तुम्ही लोणावळ्यामध्ये कधीही ओव्हरटेक करायची चुकी करू नका. म्हणजे जेव्हा टर्न येईल, जसा असा हा टर्न आहे, तो रायडर निघून गेला कारण त्याला माहित होता पुढून गाडी येत नाहीये. पण मी नाही जाऊ शकत, कारण जोपर्यंत जो टर्न येईल तोपर्यंत मला ब्लाइंड स्पॉट भेटेल. आता इथे तुम्ही करू शकता.
नाही, इथे करू शकतो मी टर्न, कारण मला दिसत आहे पुढून गाडी येत नाहीये. हा, दॅट्स इट, इझी. मलाही ना असं आता ऍडव्हेंचर बाईक जी आहे ती ट्राय केली पाहिजे, कारण काय होतं, हा ही ऍडव्हेंचर बाईक बाई, हा आता हत्ती आहे यार. भाई BMW 1200 जी ऍडव्हेंचर बाईक आहे, ऑसम बाईक आहे यार. तुम्ही ऑफ रोडिंग करा, तुम्ही कुठेही चालवा, हायवेवर चालवा, इझी 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 इझी. भाई एक हवा आली जोरात. फर्स्ट जो डिवायडर होता तो त्याला लागला, आणि सेकंड जो मागे होता तो मला लागला. भाई असेच इन्सिडेंट खूप होतात रायडिंगच्या टायमाला, जे आम्ही कॅप्चर करतो, जे तुम्हाला दाखवतो. त्याला चांगला लागला, पण त्या जो गार्ड होता म्हणून वाचला तो, तुम्हाला दिसतच असेल. आता मी ट्राय करेन नेक्स्ट व्लॉग मध्ये ना तुम्हाला माथेरानचा घाट जो आहे तिथे घेऊन जायला. एक शॉर्ट राईड, म्हणजे राईड ही नाही, हा शॉर्ट राईडच समजा, कारण मी राहतोच माथेरानच्या पायथ्याला, तर माझ्यासाठी तर शॉर्ट राईड नसेल असेल. मी नक्कीच तुम्हाला ट्राय करेन तिकडे घेऊन जायला. त्याचा घाटी, माथेरानचा घाटी, खूप तरी लोकांना जे मुंबईमध्ये राहतात त्यांनी अजून माथेरान एक्सप्लोर नाही केलंय. तर माथेरानचा घाटी खूप ऑसम आहे, खूप असं स्टीप आहे, म्हणजे जस्ट स्टीप आणि टर्न लगेच. आता लास्टचे थोडेसे टर्न्स राहिलेत, मग आलोच, पोचलोच, मग भाऊ पोचलोच. आता मी मोटर व्लॉगिंग चालू केलं, तुम्हाला कळतं मी काय म्हणजे हेल्मेटच्या आत काय बोलतोय. पण पहिला मी जेव्हा मोटर व्लॉगिंग करत नव्हतो तेव्हा मस्त बिंदास गाणी गात बडबडत एकटच मजा येते. वॅगन आर, जी वॅगन आर. भाई जेव्हाही कधी याल तुम्ही लोणावळ्याला, हा स्पॉट, आणि तो खाली जिथं आम्हाला डिवायडर लागला तो स्पॉट, भाई हमखास तुम्हाला पोलीस भेटणार. बघा दादा वन वे येतोय, पाहिला नाही, नवीन माणूस आहे, हा बाहेरचा आहे, रॉंग साईडला जात होता. नशीब चांगलं आहे दिसलं त्याला, नाही तर आहेच दादा पुढं खाली पोलीस काका. आता थांबलो इथे, थोडं व्ह्यू एन्जॉय करूया. रायडर्स दिसत आहेत आपल्याला, भरपूर रायडर्स उभे आहेत काही स्कूटीमध्ये. म्हणून तुम्हाला जर मागे दिसत असेल तर एक S1000RR उभी आहे. हो, थंडी आहे यार, खूप थंडी आहे. अशीच थंडी खालूनही भेटत होती जेव्हा मी कर्जतला होतो, पण आता जरा वरती आहे, नॉर्मल थंडी आहे. इथं आहे आपली बाईक लिओ. थोडं आता अजून काही गोष्टी मला शिकायचे बाकी आहेत व्लॉगिंग बद्दल. जे शिकेन मी, हळूहळू शिकेन. घ्या वन मोर व्ह्यू. हेच मला बघायचं होतं म्हणून मी आज राईड प्लॅन केली. हे सरक, बघा भाई, त्यांनी सुपर मिटिओर नव्हती ती, नॉर्मल मिटिओर 350 होती. त्यांनी ज्याला हार्लीचं किट लावलंय त्यांनी, ती मिटिओर 350 होती. मस्त होता यार व्ह्यू. तसेच आपण भरपूर घेऊया, कॅप्चर करूया शॉट्स. तर आता आपण थोडस बसलोय इथे, सोलो आहोत म्हणून थोडं ग्रुप नाहीये, एकटाच बसलोय मी सध्या. खूप सारे गाड्या दिसतात मला, अजून एक दादा आहे बाजूला बसलाय S1000 वर. जाऊ दे, विचार करतो तो जाऊन बोलावं, त्याशी थोडी माहिती घ्यावी. जाऊ दे, तोही असा बसलाय देवदास सारखा, मग काही विचारायलाच नको. जाऊ दे, आपण हे असंच एकटा बसू, देवदास सारखा नाही पण बसू एकटाच. माझ्या केसांची हालत तुम्ही बघा, खूप खराब झाली आहे.
भाई हार्ली डेव्हिडसन. हो 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 हो. तुम्हाला ऐकायला येतच असेल यार, तो साऊंड, एक्झॉस्ट साऊंड आहे सगळ्या गाड्यांचा. ऑसम यार, ऑसम. अजून एक कोणती तरी गाडी येते, Z900 बघा. खूपच्या अशाच गोष्टी कॅप्चर करायच्या आहेत. बघू. आज ट्रॅफिक भरपूर आहे, अजून ट्रक्स भरपूर दिसत आहेत. रायडर्स येतच जाते, ट्रक्स आहेत, नॉर्मली लोक जे फिरायला येतात ते पण आहेत. थोडस आता मी विचार करतो थोडा ब्रेक घ्यावा, आराम करूया प्रॉपर. ब्रेकफास्टलाच तुम्हाला भेटेल आता मी डायरेक्ट. हॅलो गाईस, तर आता आपण नाश्ता ऑर्डर केलाय आपला. लोणावळ्यात आपण कुठं आहे जागा? हायवे, कुठला हायवे. हायवे माहित नाही. हायवे आहे, तुंगारलीच्या साईडला कुठला तरी हायवे आहे. मी आता आमचं ब्रेकफास्ट ऑर्डर केले आता. मॅगी, पास्ता आणि चिप्स. ही साक्षी, तिला आपण राईड होती म्हणून असंच एक सहज तिला भेटायला आलो. तिला उठवलं, बिचारीचा सुट्टी होता आज, तिला सुट्टीच्या दिवशी उठवलं, नाश्ता करायला बोलवलं. ती म्हणते तू सकाळ सकाळी मला उठवून घेऊन आला. मग जाऊ दे, तिला तसं नाश्ता भेटला फुकटचा, तसं तीच पे करते, मी नाही करते. आपला पास्ता पण आता आलेला आहे. तर हे काय काय आहे? मला दाखवतो आम्ही काय काय ऑर्डर केले. सांगा. हा आहे पास्ता. हा पास्ता, मॅगी आणि चिप्स कोणते? ओ, डायमंड चिप्स. लोकल ब्रँड वापरता तुम्ही? तर आपण आता नाश्ता करूया, थोडं रेस्ट करूया, गप्पा मारूया तिच्याबरोबर. मग आपला परतीचा प्रवास परत चालू करू. भूक तर जाम लागली आहे म्हणून मला जास्त वेळ बसवलं नाही त्या स्पॉटवर. एकदा पोटपूजा करतो, मग निघूया. आणि परत तुम्हाला नंतर मी हेल्मेटवर भेटेल जेव्हा मी परत उतरेन घाट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत जरा मोबाईल माझा चार्ज करून घेतो. चला, बाय. तर गाईज, आम्ही आता नाश्ता करून आलोय. दोघेही एका असंच थोडंसं चिल करायला, गप्पा मारायला. एक जवळच पार्क आहे, तर पार्क मध्ये आलोय. तर आम्ही नाश्ता करताना साक्षी काय तर बोलत होती, तिला ब्लॉग मध्ये बोलायचंय. तर बघूया तिला काय बोलायचंय. हॅलो गाईज, दिस इज साक्षी. मी इतकी गाढ झोपले होते, ह्याचा मला कॉल आला, माझ्या झोपेचं खोबरे केलंय. सिरियसली आम्ही मस्त ब्रेकफास्ट केलाय, इथे गार्डन मध्ये आलोय. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बघू आता नेक्स्ट व्लॉग आम्ही प्लॅन करू. मोस्टली हिला सुट्टी असेल नसेल माहित नाही, पण परत नवीन काय तर डेस्टिनेशन असेल, कुठंतरी फिरायला जायचं, लोकेशन प्लॅन करू तसंच काय त्या हिशोबाने. मग जाऊ, फिरू तिथं, तिकडचं एक्सप्लोअर करू, तुम्हालाही दाखवू कुठे काय कसं असणार आहे. सध्या तर आत्तासाठी एवढंच. परत आता थोड्या वेळात बसेल मी, थोड्या वेळ इथे, मग हिला सोडेन, ड्रॉप करून मग रिटर्न मी निघेन. मग परत आपला जो परतीचा प्रवास आहे मी तुम्हाला दाखवेन जसं काय काय असेल. आता जाताना मी थांबणार नाही, कारण तिथं रश खूप असणार, रायडर्स खूप वाढले असतील. तर मी थांबणार नाही, मी डायरेक्ट जाणार आहे, कारण मला अजून कोणत्या तरी एका जागी पोचायचं आहे टायमात. तर मला थांबून चालायचं नाही, मी पोचेन. पोचल्यावर मग आपण एडिटिंग आज या उद्यापर्यंत करून मी नेक्स्ट वीकमध्ये ब्लॉग पोस्ट करून टाकेन, तुम्हाला कळेलच. तर प्लीज डू सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट्स करा, शेअर करा. तुमचं जे काही असेल कमेंट्स, मला काही इम्प्रूव्ह करायचं असेल, मला काही चुकत असेल, तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. चला, आपल्या फ्रेंडला सोडलंय आपण, आता निघूया परत घरी. सकाळी जेवढी थंडी होती ना, ती थंडी आता अचानक गायबच झाली कुठं. सकाळी चांगली थंडी होती. आय डोंट नो की माझा कॅमेरा शूटिंग तर चालू झालंय. हो, झालंय चालू. तर सिरियसली यार, अचानकच गरमी चालू झाली यार. मी मगाशी रिटर्न म्हणजे वरती ब्रेकफास्टला येताना एक व्हिडिओ शूट केला. त्या व्हिडिओमध्ये मी माईकच ऑन करायचं विसरून गेलो, आणि आता तो व्हिडिओ वेस्ट आहे माझ्यासाठी, मी तो यूजही नाही करू शकत. पण त्यामध्ये थोडे रायडर्स कॅप्चर झाले होते, आणि ठीक आहे, आता काय करायचं. ओ, वेडिंग.
या एरियामध्ये ना म्हणजे कर्जत, कधी तुम्ही ऐकलं असाल दहिवली म्हणून आहे एक गाव कर्जतमध्ये. तिकडे बैलगाड्या शर्यत भरपूर होतात, भरपूर म्हणजे भरपूर होतात. आणि ऑलमोस्ट ते लोक पूर्ण रस्ता बंद करून टाकतात जेव्हा बैलगाड्या शर्यत असतो ना. खूप लांब लांबून लोक येतात. आता आपल्याला ट्रॅफिक भरपूर भेटणार आहे जाताना. बघू जर, अरे हो रे दादा फोन ठेवा, काय राव. मला खरं तर घरी ऑलमोस्ट 11 साडे 11 पर्यंत पोचायचं आहे. कारण तिकडून पुढे काही लोकांना माहिती आहे की माझं हॉटेल आहे स्वतःचं. तर हॉटेल ही कडे लक्ष द्यायचं आहे थोडंफार. तसं माझे मम्मी पप्पा बघतात हॉटेल, बट जेव्हा मला सुट्टी असते तर कधी तर मी थांबतो. तसं मग पप्पांनी सांगितलं आज त्यांना जायचं आहे बाहेर, तर आपल्याला जाऊन हॉटेलवर लक्ष द्यायचं आहे. मग जर टाइम भेटला तर आजच एडिटिंग कम्प्लीट करेन, या फिर मग माझी नेक्स्ट सुट्टी जेव्हा केव्हा असेल तेव्हा थांबून मला एडिटिंग करायला लागणार आहे. आजचा माझा जो म्हणजे थोडा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे मोबाईलवर मोटो ब्लॉगिंग, तो थोडाफार ठीक आहे. बट एवढा कम्फर्टेबल नाही आहे की आपल्याला माहीत असतं की मोबाईल आता म्हणजे गाडी चालवत आहोत तर मोबाईल पडायची भीती असू शकते. तसं मी मोबाईलचं पॅकिंग अँड चिन माउंट व्यवस्थित केलेलं आहे, बट जरी असतंच एक भीती मोबाईल पडला तर नाही. प्लस सारखं चेक करा यार. आता तर मला आता टेन्शन असं आहे की माईक चालू होत आहे का नाही सारखा, की मग असं माईक चालू होता. मी 2 व्हिडिओ काढले त्यात माईकच बंद झालाय. बघू आता सध्या मी चेक करून लावलाय माईक. अरे पोलो, तर माईक आता मी चेक करून लावलंय की चालू आहे का नाही. सो बट बघू, होप फॉर बेस्ट. हा आपला लोणावलाचा जो स्टेशन आहे त्या रूट आहे, जो ट्रेन रूट आहे. काही वन वेला ना एकदम तुम्ही जपून गाडी चालवा. वन वे असतो तसा टर्न आपण टर्न घेतो, पण एखादा असतो भाऊ पुढून येणारा मासे, तो रॉंग साईडने घुसवतो. हे बघा, हे बघा, हा स्विफ्टवाला बघा. आणि आपण आपल्या स्पीड मध्ये एकदम टर्न घेणार आणि एकदम कॉर्नरला निघून जाणार. मग भाऊ आपला एकदम हे निघून जातो ना, बॅलन्स जातो आपला पूर्ण. हा टर्न एक खूप डेंजर आहे, जिथे लोक स्लो प्राय स्पीड मध्ये येतात आणि डायरेक्ट डिवायडर. हा तर मग मी इकडचा एक सीन शूट करत होतो, माईक ऑन नाही केला तर तो सीन वेस्ट गेलाय. मी त्या आयशा विला बद्दल सांगत होतो. जेव्हा लोकांना माहित असेल, ऑलमोस्ट ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की एक विला आहे. लोक म्हणतात खूप हॉन्टेड विला आहे या काही, बट असं काही नाहीये. तिथे एक ओल्ड मॉडेलची रोल्स रॉयल आहे, खूप असम गाडी आहे ती, बट आता ती भंगार आहे. काय परिस्थितीमध्ये नाही आहे ती सध्या. तर बघू, दिसत आहे तर ऑन दी वे जाता आता दाखवेन तुम्हाला. तेव्हा लोक थांबून बघतात, तेव्हा रोल्स रॉयल्स उभे आहे ना, तेव्हा लोक बघायला लागलेत. तुम्हाला जसं बोललो, ट्रॅफिक बघा भाई. का का काय तुम्ही असं उगाच सायलेन्सर फाटलेले लावता लोकांना त्रास द्यायला. अरे रॉ ठेवा, तुमचं जे आहे ते ठेवा. बिना मतलबचं इंजनला त्रास, गाडीला त्रास, लोकांना त्रास. चला आता आपण घाट उतरायचंय. घाट उतरून मला ऑलमोस्ट नुसतं अर्धा तास लागेल घरी पोचायला. अर्ध्या तासात आपण घरी पोचू. घरी पोचल्यावर मग थोडं फ्रेशन अप होऊन थोड्या वेळानंतर मग रेस्ट करू. बघू काय आहे पुढे आजचा प्लॅन. जास्त पेट्रोल तसा यूज नाही झालाय आज, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर जस्ट आता पोचलोय मी. पोचून झालं मला 21 मिनटं. अनफॉर्च्युनेटली माझ्या माईकची बॅटरी लो होती. सो पहिलं तर माईक चार्जिंगला लावलो मी आल्या. माईक चार्ज करून झाल्यावर आता जरा ब्लॉगची एंडिंग करू. तर थँक्यू
आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं सपोर्ट भेटेल तरच मी पुढे अजून मोठे मोठे ब्लॉग काढत जाईन, मोठ्या मोठ्या डेस्टिनेशनवर जाईन, जर लांब लांब फिरेन, तुम्हाला कॉन्टेंट आणून देईन, ॲडव्हेंचर खूप काही दाखवेन तुम्हाला मी. तर प्लीज सबस्क्राईब, शेअर अँड लाईक टू माय चॅनल. चलो, टेक केअर, बाय.